बांधकामांचा आणि झोपड्यांचा विळखा हा पश्चिम आणि मध्य रेल्वेला गेल्या अनेक वर्षांपासून बसलेला आहे। पश्चिम रेल्वेने या संदर्भात कारवाई करून गरीबनगर इथल्या झोपड्या पाडल्या, पण मध्य रेल्वे कोणाची वाट पाहते हा प्रश्न आहे। कारण मध्य रेल्वेवर देखील तब्बल 16,000 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामं आणि झोपड्या आहेत। त्यापैकी सर्वाधिक झोपड्या आणि सर्वाधिक बांधकामं ही कुर्ला ते ट्रॉम्बे या लाईनच्या दोन्ही बाजूला आहेत। माझ्या खाली ही लाईन तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता। कुर्ला स्टेशनवरून RCFला जाण्यासाठी BPCLला जाण्यासाठी एक लाईन टाकण्यात आलेली आहे। या लाईनच्या दोन्ही बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यावर कारवाई केली गेलेली नाही आहे। ही जी अनधिकृत बांधकामं आहेत ती तब्बल 5,595 पेक्षा जास्त आहेत आणि या अनधिकृत बांधकामांनी रेल्वेच्या 50,000 चौरस मीटर इतक्या भूभागावर कब्जा केलेला आहे। पण या संपूर्ण अनधिकृत झोपड्यांवर कारवाई का केली जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आत्ताच हा मुद्दा पुढे का आला? कारण मुंबईसाठी मध्य रेल्वेसाठी 15 डब्यांच्या नवीन लोकल ह्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्या लोकल ज्या आहेत त्या मेंटेनन्ससाठी उभ्या करण्यासाठी स्टॅबलिंग लाईनची गरज आहे। आता तीच स्टॅबलिंग लाईन कुर्ला किंवा वाडी बंदर किंवा कळवा या ठिकाणी सध्या यार्डमधली जागा पूर्ण झाल्यामुळे तिथे जागा नसल्यामुळे नवीन ठिकाणी आता ती टाकण्यात येणार आहे आणि त्याच स्टॅबलिंग लाईन टाकण्यासाठी ही जी जुनी लाईन आहे RCFची त्याच लाईनच्या बाजूला एक नवीन लाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे। पण जोपर्यंत या जुन्या लाईनच्या आजूबाजूला असलेल्या या झोपड्या बाजूला केल्या जात नाही तोपर्यंत नवीन मार्गिका टाकण्यात येणार नाही, टाकता येऊ शकणार नाही। त्यामुळेच आता मुंबईकरांच्या विकासाच्या आड या अनधिकृत झोपड्या आलेल्या आहेत असं आपण प्रत्यक्षात बोलू शकतो। खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेने ही कारवाई करायला हवी होती, पण मध्य रेल्वेच्याच एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या राजकीय वरदहस्तामुळे या झोपड्यांवर कारवाई करता आली नाही। मध्य रेल्वेकडे हायकोर्टाची परमिशन आहे, सुप्रीम कोर्टाची परमिशन आहे आणि अगदी मे महिन्यात देखील या सगळ्या अनधिकृत झोपड्यांना बांधकामांना नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत की तुम्ही लवकरात लवकर ही जागा खाली करा। पण इथले जे स्थानिक राजकारणी आहेत, काही स्थानिक पक्ष आहेत, ते वारंवार या कारवाईच्या मध्ये येतात आणि ही कारवाई थांबवतात। त्यामुळे आजतागायत या झोपड्यांवर कारवाई झालेली नाही। पण आता प्रश्न हा मध्य रेल्वेची कॅपॅसिटी वाढवण्याचा आहे। जर ती कॅपॅसिटी वाढवायची असेल, जास्तीचे प्रवासी हे मध्य रेल्वेवर त्यांना यात्रा करायची असेल, प्रवास करायचा असेल तर त्यासाठी 15 डब्यांच्या लोकल आवश्यक आहेत आणि 15 डब्यांच्या लोकल आणण्यासाठी स्टॅबलिंग लाईनची गरज आहे आणि ती स्टॅबलिंग लाईन टाकण्यासाठी या कुर्ला ते ट्रॉम्बेमधल्या या मार्गिकेच्या बाजूला असलेल्या झोपड्या हटवणं देखील गरजेचं आहे। मग हे राजकीय वरदहस्त कोण आहेत जे वारंवार मुंबईच्या प्रवाशांच्या मध्ये येत आहेत, त्यांच्या विकासाच्या आड येत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। मध्य रेल्वे कारवाई करायला तयार आहे, मग राजकीय वरदहस्त नेहमी ही कारवाई का थांबवतो हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।